खोपोली शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. मात्र धक्कादायक बाब म्हणजे खोपोली नगर परिषदेच्या दारातच झालेल्या अतिक्रमणावरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. मग संपूर्ण शहरातील अतिक्रमण हटवण्याचा दावा कितपत खरा आहे? पाहुयात प्रतिनिधी प्रवीण जाधव यांचा हा स्पेशल रिपोर्ट. खोपोली शहरात अतिक्रमण हा आता नागरिकांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय बनला आहे. शहराच्या विविध भागांमध्ये हजारो अतिक्रमणे उघडपणे दिसत असतानाही नगर परिषदेकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यातील सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे खोपोली नगर परिषदेच्या इमारतीलगत असलेल्या वेलविशर टाउन परिसरातच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. काही गाळा धारकांनी दुकानांसमोरील बिल्डरने खुली ठेवलेली सुमारे 30 ते 40 फूट जागा बेकायदेशीररित्या व्यापून त्यावर बांधकाम केले. पत्र्याचे शेड उभारून हॉटेल्स, सुपरमार्केट आणि इतर व्यावसायिक आस्थापने सुरू करण्यात आली आहेत. या अतिक्रमणामुळे ग्राहकांना वाहने थेट मुख्य रस्त्यावर उभी करावी लागत आहेत. परिणामी वाहतूक कोंडी वाढत असून अपघाताचा धोकाही निर्माण झालाय. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा चिंता व्यक्त केली. या प्रकरणी वेलविशर टाउन रहिवासी गृहनिर्माण संस्थेने खोपोली नगर परिषदेला लेखी तक्रार करून अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने केवळ नोटिसा बजावल्याचे सांगितले. प्रत्यक्षात अतिक्रमण हटवण्यासाठी कोणतीही कारवाई झालेली नाही असा आरोप रहिवाशांनी केलाय. या संदर्भात नगर परिषदेच्या नगर रचना विभागाशी संपर्क साधला असताना संबंधित गाळाधारकांना नोटीस देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मात्र नोटिसांनंतर पुढे काय कारवाई झाली याचे स्पष्ट उत्तर मिळू शकले नाही. खोपोली नगर परिषदेमध्ये 8 महिन्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबरमध्ये ज्या वेळेला नवीन नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आले त्यावेळेस अगदी मोठा लवाजमा करत प्रशासनाने खोपोलीतील काही अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत कारवाई केली होती. अनधिकृत बांधकाम हा खरं तर खोपोली शहराचा एक गहन असा विषय आहे. बरेच जण या बाबतीत आवाज उठवतात, परंतु यावरती कुठेही कारवाई होताना दिसत नाहीये. याबाबत आपण माहिती घेण्यासाठी नगरपालिकेमध्ये वारंवार आलो, वारंवार अधिकाऱ्यांना विचारणा केली, परंतु आपल्याला खरी माहिती किंवा बित्तम माहिती आपल्याला ती मिळत नाहीये. आपण आता बघा नगरपालिकेच्या प्रांगणातच आहोत. ही जी समोर दिसते ही खोपोली नगर परिषदेची इमारत आहे आणि या इमारतीला लागूनच हे जे गेट दिसतंय, या ज्या इमारती दिसत आहेत या इमारती आहेत वेलविशर टाउनशिपच्या. म्हणजे या वेलविशर टाउनशिप मध्ये जवळपास 10 ते 12 अगदी 12 मजली इमारती आहेत आणि या मुख्य रस्त्यावरती म्हणजे हा जो काही रस्ता येताना दिसतोय या रस्त्यावरती समोरच्या साईडला या वेलविशर टाउनशिपने दुकानांचे गाळे काढलेले आपल्याला दिसत आहेत. हे सगळे दुकानांचे गाळे खरं तर बघायला गेलं तर 800 स्क्वेअर फीट, 600 स्क्वेअर फीट, 400 स्क्वेअर फीटचे दुकानांचे गाळे आहेत आणि त्याच्या समोर त्या बिल्डरने जवळपास 800 ते 900 स्क्वेअर फीटची जागा ही पार्किंगसाठी सोडलेली होती. परंतु आपल्याला या व्हिडिओद्वारे दिसतंय की ज्या काही जागा सोडलेल्या होत्या या जागांवरती या दुकान मालकांनी जे काही आहे ते अतिक्रमण केलेलं दिसत आहे. 2 पक्षांची कार्यालय इथं आहेत. आपल्याला बोर्ड दिसत असेल तर हे एक कार्यालय आहे, हे शिवसेना उबाटा गटाचं आहे आणि त्याच्या पुढे राष्ट्रवादीचं कार्यालय आहे. यांचे देखील बोर्ड जे आहेत ते अगदी रस्त्यावरती आहेत. येथील जी काही दुकानं आहेत त्या दुकानाने समोर असणाऱ्या खाली जागेवरती संपूर्ण पत्र्याचं बांधकाम करून ती संपूर्ण जागा व्यवसायासाठी वापरल्यामुळे खरं तर या जागेमध्ये मोठं अतिक्रमण झालंय आणि ते अगदी नगर परिषदेच्या बाजूला झालेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे जर का शहरामध्ये आपल्याला जर म्हणायला लागलं असेल की नगर परिषदेने अनधिकृत बांधकामांची कारवाई करावी, परंतु शहराचं सोडा नगर परिषदेच्या दारामध्ये
शेजारी असणारं अतिक्रमण हे अधिकारी जे काही आहेत, जे रोज पाहतायत आणि रोज याच रस्त्यावरून येता जात आहेत, परंतु कुठल्याही प्रकारे इथे कारवाई केलेली दिसत नाहीये. वेलविशर टाउन जे आहे, येथील जी काही सोसायटी आहे, या सोसायटीने आपल्याला या बाबतीत सांगितलं. त्यांनी नवराष्ट्रशी संपर्क केला आणि त्यांनी ही व्यथा मांडली की ही जी दुकानं आहेत, या दुकानांमुळे खरं तर खूप असा त्यांना प्रॉब्लेम होतोय. आता तुम्ही जर बघाल तर याच मुख्य गेटच्या बाजूला बघा, रस्त्यावरती सगळी वाहनं लागलेली आहेत आणि जी दुकानं आहेत ती दुकानं रस्त्यापर्यंत अगदी आलेली आहेत. जो कोणी गिराईक येईल, नागरिक येईल, त्याला आपलं जे वाहन आहे ते रस्त्यावरती इथे लावावं लागतं आणि मग नंतर त्याला आतमध्ये जाऊन खरेदी करायला लागते. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 600 स्क्वेअर फीटचा गाळा आणि त्याच्या पुढे 1000 स्क्वेअर फीट पर्यंत, 800 स्क्वेअर फीट पर्यंत जे काही आहे ती दुकानं आज थाटलेली दिसत आहेत आणि ही संपूर्ण रस्त्यावरती आलेत. मग ही अतिक्रमणं नाहीत का? जर नगर परिषदेचे अधिकारी किंवा नगरसेवक, नगराध्यक्ष या रस्त्याने जात असतील आणि त्यांना ही जर का बाब दिसत नसेल तर हे मोठं आश्चर्यच म्हणावं लागेल. याबाबत आपण विचारणा केली, सर्व अधिकाऱ्यांना विचारणा केली, परंतु अधिकाऱ्यांकडून आपल्याला एवढंच सांगण्यात येत आहे की त्यांना आम्ही नोटिसा दिल्या, परंतु नोटिसा देणं ही कारवाई नाही. जर तुम्ही तुमच्या दारातीलच अतिक्रमण जर का त्यावरती कारवाई केली नाही, ते जर थांबवलं नाही, तर पूर्ण शहरामध्ये तुम्ही काय थांबवाल? आज जी नगरपालिकाच्या शेजारी असणाऱ्या वेलविशर टाउन मध्ये झालेलं अतिक्रमण, म्हणजे अगदी दारात असलेलं अतिक्रमण आपल्याला दिसतंय, हीच परिस्थिती संपूर्ण शहरामध्ये आहे. नगर परिषदेचे अधिकारी कारवाई तरी कोणावरती करणार, हा मोठा प्रश्न येथे नागरिकांना पडलेला आहे. जी सोसायटी आहे त्या सोसायटीने याच संदर्भात नवराष्ट्राशी संपर्क केल्यानंतर आपल्याला त्यांनी सांगितलंय की यावरती कारवाई करण्यासाठी त्यांनी नगरपालिकेला पत्र दिलं होतं, परंतु त्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. ती कारवाई व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे. भविष्यामध्ये जी काही वाहनं रस्त्यावर लागतात त्यांच्यामुळे मोठा अपघात इथं होऊ नये, ही एक त्याच्या मागची भावना त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. परंतु प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे येथे कारवाई केली जात नाहीये, हे मात्र निश्चित आहे. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, खोपोली, रायगड. खोपोली शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी अतिक्रमण मुक्त शहराची गरज वारंवार व्यक्त केली जाते. मात्र केवळ नोटिसांपुरतीच कारवाई मर्यादित राहणार की प्रत्यक्ष अतिक्रमण हटवून प्रशासन कठोर भूमिका घेणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.